नंदुरबार तालुक्यातील सैताने गावात एका शेतकऱ्याने शासनाच्या कर्जमाफी धोरणाविरोधात आक्रमक आंदोलन छेडले आहे। शासनाने दिलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत शेतकरी प्रमोद पाटील यांनी सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। आंदोलनाची सुरुवात अनोख्या पद्धतीने करण्यात आली। प्रथम गावातून स्वतःची जिवंत प्रेत यात्रा काढत शासनाचा निषेध करण्यात आला। त्यानंतर प्रतिकात्मक अंत्ययात्रा फिरविण्यात आली। यानंतर प्रमोद पाटील यांनी थेट गावातील विहिरीत उडी घेत पाण्यात उभे राहून अन्नत्याग आंदोलन सुरू केले। सरकारकडून सरसकट कर्जमाफीचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत विहिरीतून बाहेर येणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। दरम्यान आंदोलन रोखण्यासाठी घटनास्थळी तैनात पोलिसांनी प्रयत्न केले। यावेळी गावकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचंही पाहायला मिळालं। सध्या पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल असून आंदोलन मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या अनोख्या आंदोलनामुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। आंदोलन करताय 7-12 पुरावा नेमकं काय आंदोलन कशा पद्धतीने आंदोलन केलं जात आहे? जो काय सरकारने कर्जमाफीचा GR काढला त्याच्यामध्ये ज्या काही जात गाठी शर्ती ज्या काय गंभीर स्वरूपात टाकल्या ते खऱ्या अर्थाने तो पाहत असताना शेतकऱ्याकडून कर्जमाफी नव्हे तर कर्ज वसुली केली जाते। हे अत्यंत चुकीचं आहे। सरकारने याच्यात अति तातडीने बदल करून माझ्या शेतकरी मायबापाला सत्तेत असताना सांगितलं होतं की आम्ही 7-12 कोरा करू। मग सरकारने महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मायबापाचा 7-12 कोरा केला पाहिजे आणि ही शब्द पाळला पाहिजे। नेमकं कशा पद्धतीने आपण सरकारच्या निषेध करत आहोत? या महाराष्ट्र सरकारासाठी हा शेतकरी जिवंत राहिलेला नाही, म्हणून त्या प्रतिकात्मक मी जिवंत क्रीडीवर माझी जिवंत प्रेत यात्रा या ठिकाणावर निघणार आहे आणि त्यानंतर गाव विहिरीपर्यंत ही माझी जिवंत प्रेत यात्रा जाणार आहे आणि त्या पाण्यात माझं अन्न त्याग आंदोलन त्या पाण्यातच विहिरीत जोपर्यंत सरकार सरसकट कर्जमाफीचा काही ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत मी या त्या अन्न त्यागावरून उठणार नाही।